आत्ता तिथे नवीन की नाही केस आलेले आहेत. अय्या मला माहीतच नाही, मी पहिल्यांदा बघते. परीक्षा संपली आता जायचं ना. आता नाही जायचं. कढीपत्त्याची चटणी मी आता बनवून घेतलेली आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात माझी झाली रातकिड्यांच्या आवाजानेच. म्हणजे दरवाजे खिडक्या बंद, तरी पण इतका आवाज तर रातकिड्यांचा होता आणि त्याच्यानेच आम्हाला जाग आली. उठलो सकाळी आणि सकाळचं आपलं जे रुटीन आहे ते सुरू झालेलं आहे. तर आजच हा व्हिडिओ शूट केला आणि आजच तो तुमच्यापर्यंत येतोय. काल मी काहीच शूटिंग केलं नाही. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, सगळेजण आमच्याकडे पाहुणे आले होते आणि म्हणजे सकाळी आले आणि संध्याकाळी लगेच निघून गेले. घर पूर्ण रिकामी झालं. म्हणजे पूर्ण दिवसभर थोडंसं आम्हाला असं बरं वाटलं होतं. आम्हाला असं वाटलं होतं की म्हणजे कोणीतरी राहतील, पण कोणीच राहिलं नाही. त्याच्यामुळे कुठेतरी असं वाईट वाटलं आम्हाला. ठीक आहे, त्याच्यामुळे काल मी काही शूटिंग केलंच नाही. म्हणजे पूर्ण घर आमचं असं शांत शांत होतं. तर आता आजचा दिवस कोणता, तर आज आहे गुरुवार आणि बघा सकाळ झालेली आहे. सगळं आता झाडलोट वगैरे करून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे पक्ष्यांना खाऊ पिऊ घालायचं, त्यांना पाणी ठेवायचं. आता इथे पुढच्या दारामध्ये मी ठेवलं माठ भरून आणि मागच्या दारामध्ये कुणालच्या बाबांना सांगितलं होतं. तुम्हाला ना एक गंमत सांगते मी. म्हणजे खरं म्हटलं तर ही गोष्ट ना मला कॅप्चर करायची आहे, पण काय होतं जेव्हा जेव्हा मी जाते शूट करायला ते पक्षी की नाही पळून जातात. आता हे जे माठ बघा भरलेले आहेत ना, जास्त करून मागच्या दारामध्ये, म्हणजे जिथे आपली केळीची बघा बाग आहे ना त्या साईडला माठ भरून ठेवते. तिथे इतके वेगळे पक्षी येतात ना, आंघोळ करायला येतात बोला. आणि इतके सुंदर सुंदर पक्षी आहेत आणि आपण जाऊन तिथे असं उभं राहिलो ना कॅप्चर करण्यासाठी, की आपल्याला बघितलं का जवळ येतच नाही, ते लांबच्या लांब पळून जातात. आणि आपण जर का असं एक साईडला जाऊन बसलं की नंतरला मग बरोबर येतात, त्या मटक्यामध्ये बसतात, आंघोळ करतात मस्तपैकी आणि निघून जातात आपली चावूल लागल्यानंतर. म्हणजे इतकं आम्ही डोळ्याने सुंदर आम्ही बघतो, आम्हाला खूप छान छान असं बघायला मिळतं. पण नेमकं आपण जवळ गेलं का मग ते पक्षी की नाही पळून जातात, असं सगळं होतं. पण नक्कीच मी ना कॅप्चर करण्याचा प्रयत्न करीन मी. तर मागे मला असं वाटतं की मी शॉर्ट व्हिडिओ वाटतं थोडासा मी टाकलेला आहे. तुम्ही जर का नसेल बघितलं तर बघा, तुम्हाला नक्की बघायला मिळेल की पक्षी कसे मस्त असे पाण्यामध्ये की नाही आंघोळ वगैरे करत असतात. तर इथे पाणी वगैरे आम्ही ठेवून झालं आणि केळीच्या बागेमध्ये आलो होतो. म्हणजे आपली जी केळी पोचवली ना, तर किती केळी आता म्हणजे झालेल्या आहेत. तर जवळजवळ काय ते 11 का 12 केळीचे घड आहेत ते. आणि असे लांब लचक मोठा म्हणजे हा केळीचा की नाही घड आहे. त्याच्यामुळे रोजच्या रोज आम्ही निरीक्षण करतो आणि त्या केळीला की नाही टेका पण लावला आहे, कारण वजनाने खूप असं भारी होणार आहे. त्याच्यामुळे टेका वगैरे पण लावून ठेवलेलं आहे. आजचं वातावरण सांगते, आजचं असं नाही कालचं वातावरण पण तुम्हाला सांगते. काल पूर्ण दिवस असं ढगाळ वातावरण, आजसुद्धा ढगाळ वातावरण. आणि काल रात्री विजांचा असा कडकडाट, म्हणजे विजा वगैरे चमकत होत्या. म्हणजे असं आम्हाला वाटत होतं की पाऊस पडेल म्हणून. पाऊस काही पडला नाही, पण वातावरण तसंच झालं होतं. आणि आज सकाळी उठलो रातकिड्यांच्या आवाजाने, बाहेरून बघितलं तसंच सगळं ढगाळ वातावरण. म्हणजे एकदम मळब असं बघितलं ना की असं नकोसं वाटतं, कुठलंच काम करायची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे आज ना आम्ही बागेमध्ये कोणतंच काम केलेलं नाही. कुणालच्या बाबांना पण सांगितलं की अजिबात काय करायला जाऊ नका, कारण हे असं वातावरण असलं ना की आजार पण येतं आणि म्हणजे नकोसं वाटतं, काहीच नको असं वाटतं की गप शांतपणे असं बसून राहावं. पण म्हटलं घरातली कामं आहेत ती काय चुकून चालत नाही. चल घेऊन ये अजून. भाग्या शेरू यांना चपाती खातायत ना दोघं जण. आपला भाग्या आहे ना जरा आगाव आहे, त्याला शेरूला खावते. कुणालचं काम माझ्या चालू झालंय लेकराचं. जर तुला नको आहे हा बाबाकडे येते बघ, तू अक्का परत चावत नाही मग. हे गे शेरू भाग्या, तर भाग्याला नको बाबा. बेटा खा, असे चिखलामध्ये लोळून आलेत, सकाळी सकाळी पाण्यामध्ये भिजून आलेत. घे ना खा. धर, नकोय. आम्ही चॉईसवाले आहोत. शेरू तू खा, धर. शेरू माझा गुड बॉय आहे.
शेरू मला सगळं खातो. खा. चला. आणि ही बघा फुलं काढलेली, हे नवीन फुल बघा गुलाबी रंगाचं. आज जास्वंदी लाल रंगाचे एकच आले. आता फुलं आता जरा वातावरणामुळे आता ढगाळ वातावरण. आणि आता अजून पण आता किती टाइम झाला बघा, वातावरण बघा पावसाळ्यासारखं झालंय. ढगाळ वातावरणामुळे ते फुलं आणि गरमी खूप होते ह्या वातावरणामुळे, खूप गरमी होते. या वातावरणामध्ये फुलं वाळं खराब होतो, रोग लागतो सगळ्यांना. हा मोगरे काय काय कळ्या होतच नाही, ते कुसल्यासारखं झालं. हा वातावरण. तर वाघ्या शेरू बघा चिखलामध्ये लोळून आलेले आहेत. तुम्हाला मी आता हल्ली 3-4 दिवस झाले रोज सांगते कारण आणि दाखवते सुद्धा. म्हणजे हे आता त्यांचं दिवसातनं 2-3 वेळा असं चाललेलंच आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटतं की खूप असं गरमीचं प्रमाण वाढलंय, ते सरळ उठतात आणि असे जातात, एक राऊंड मारतात डॅमच्या इथे, पाण्यामध्ये भिजतात आणि घरी येईपर्यंत पुन्हा त्यांच्या अंगाला मग ते चिखल वगैरे लागतो आणि मग असे ते येऊन बसतात. मग थंडाव्यासाठी ते दोघंजण असे करतात आणि मग घाण झालेले असतात, त्याच्यामुळे आम्हाला पण त्यांना पुन्हा मग असं धुवावं लागतं. आत्ता सकाळी बघा जवळ आलेत ना, त्यांना आता काही धुतलं नाही आहे, बेटा पुन्हा ते जाणार थोड्या वेळाने. त्याच्यामुळे असंच मग ते दोघंजण असे बसले होते, खेळत होते, त्यांना खाऊ पिऊ घातलं, खाल्लं दोघांनी. आणि त्याच्यानंतर मग मी आले किचनमध्ये. किचनचं म्हटलं थोडंसं काम आवरून घ्या, बाहेर तर म्हटलं काही करायचं नव्हतं, त्याच्यामुळे किचनचं म्हणजे काय तर नाश्ता जेवण वगैरे म्हटलं करून घेऊया. नाश्ता आज काय करायचा असा विचार नव्हता, मी दुपारचं जेवण वगैरे सगळं एकत्रच करूया असा विचार केला मी, कारण इतकं गरमीचं प्रमाण वाढलं आहे. 11:30 होऊन गेल्यानंतर किचनमध्ये उभं राहणं खूप कठीण झालेलं आहे. अक्षरशः पूर्ण भिजायला होतं घामाने, इतकं ते किचनमध्ये अगदी नकोसं वाटतं गॅसजवळ. त्याच्यामुळे आज मी असा विचार केला की जेवण आणि नाश्ता सगळं एकत्रच करून घेते. तर एकीकडे कुकर वगैरे लावला, थोडीशी भाजीची पण तयारी करू, म्हणजे जी काही भाजी वगैरे आहे ते कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं क्लिनिंग करून घेतलं हॉलचं. माती धूळ वगैरे जिकडे तिकडे साचली होती ते सगळं पुसून घेतलं. कुणालचं काम आपल्या सकाळी सकाळी चालू होतं, म्हणजे सकाळी आज तो लवकर उठला, म्हणजे काहीतरी 6-6:30च्या दरम्यान त्याने उठल्यानंतर हे हॉल वगैरे आवरलं, अंथरूण वगैरे, आणि मग तो त्याचं काम करायला बसला. ते त्याचं अजून पण चालू होतं. तर ही बघा थोडीशी जेवणाची तयारी. कुकर थंड झाला, डाळ काढून घेतली, आता फोडणीला घालायची आणि भाजीची तयारी. मटकीची भाजी आज करते. म्हणजे अजून ठेवली असेल संध्याकाळमध्ये, छान असे मोड आले असते, पण आता ही भाजी करायची. आणि पीठ मळून ठेवलं आहे चपात्यांचं. पटकन सगळ्यात आधी डाळ टाकते फोडणीला आणि मग भाजी करते. तर इथे राई, जिरा, कढीपत्ता आणि लसूण याची फोडणी देऊन डाळ आहे ना फोडणीला घातली. आणि त्याच्यानंतर मटकीची भाजी करायची होती, ती तयारी. आणि डायरेक्ट कुकरमध्ये म्हटलं करून घेते. आता हे कुकर आल्यापासनं म्हणजे घेतल्यापासनं मला इतकं सोपं गेलेलं आहे ना, म्हणजे पटापट आपल्या कुकरमध्ये भाजी फोडणीला घातली का 2-3 शिट्ट्या झाल्या का भाजी पटकन शिजते, जास्त असं काही बघावं लागत नाही, काही नाही. तर कुकरमध्ये बघा तेल घातलेलं आहे, राई, जिरं, कढीपत्ता, भरपूर असा कांदा, आलं लसूण याची पेस्ट टाकले. त्याच्यानंतर कांदा चांगला असा लाल करून घेतला आणि सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला, हळद, गरम मसाला, त्याच्यानंतर काय बरं कोथिंबीर ना आपल्याकडे आज संपली होती, म्हणजे थोडीशीच कोथिंबीर होती. बाजार चुकला, म्हणजे आता मंगळवारी बघा पाहुणे आले होते ना, त्याच्यामुळे बाजार म्हणजे जायला आम्हाला काही मिळालं नाही. संध्याकाळीच्या वेळेस उशिरा आम्ही गेलो होतो, पण बाजार तोपर्यंत उठला होता. आणि म्हणजे आता फक्त 8च दिवस थोडंसं आपल्याला त्रास होईल, बाकी कडधान्य वगैरे आहे घरामध्ये, एक म्हटलं 4-5 दिवस जातील कशी तरी. आणि आधीमध्ये सुकी मच्छी वगैरे बनवली तरी पण निघून म्हणजे होऊन जाईल असं. म्हणजे गावच्या ठिकाणी काय होतं, 1-2 वस्तू जरी संपल्या ना, काही असा फरक पडत नाही, चालून घ्यायचं असं. तरी ते सर्व बघा फोडणीला घातलं, टॅमॅटो वगैरे पण घातला, चांगलं जरा असं 2 मिनटं आहे ना झाकण ठेवून वाफ येऊ दिली. त्याच्यानंतर ही जी मटकी आहे ना मोड आलेली, म्हणजे मोड अजून जर का ठेवले असते ना अजून छान आले असते मोड, पण भाजी दुसरी काही घरामध्ये नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं चला हीच बनवूया. आणि इथे आता मटकी घालून घेतली, त्याच्यानंतर थोडंसं पाणी घातलं, चवीप्रमाणे मीठ पण घातलेलं ह्याच्यामध्ये. आणि झाकण लावून आता फास्ट गॅसवरती 2 शिट्या करणार आणि स्लो गॅसवरती 2 शिट्या करायच्या की भाजी आपली इथे तयार. तर भाजीचा कुकर लावून घेतला, तो एक साईडला ठेवला दुसऱ्या गॅसवरती, आणि लगेच मी इथे चपात्या करायला की नाही घेतलेल्या आहेत. तर आता बऱ्याच वेळानंतर तुमच्याशी आता बोलायला मी पुढे आलेली आहे. वातावरण बघा कसं, अजून पण ढगाळच वातावरण आहे. वाघ्या शेरू गायब झालेले आहेत. आता वाजले किती, मला वाटतं काहीतरी
10:30 झाले असतील आणि झालं आहे. घरातलं सगळं काम आवरून घेतलं, किचनचं सगळं आधी करून घेतलं. इतकी गरमी होते बापरे, खूप बेकार वातावरण आहे आणि सकाळपासून असं म्हणजे कसतरच झालं होतं, त्याच्यामुळेच ना घरातलं सगळं करून घेतलं मी. आता माझं काम आहे किचनमध्ये कढीपत्त्याची चटणी बनवायची मला. तर म्हटलं सगळ्यात आधी पहिला नाश्ता करून घेते आणि मग ती करणार आहे. आणि शॉर्ट व्हिडिओ करायचा माझ्या डोक्यात चालू आहे, कारण कढीपत्त्याची चटणी ना बऱ्याच वेळा मी शेअर केली आहे तुमच्याशी आणि खूप चांगली चटपटीत आणि हेल्दी आपल्या केसांसाठी ही चटणी ना खूप उपयोगी आहे. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटलं की पुन्हा एकदा तुमचे शेअर करावं पण शॉर्ट व्हिडिओद्वारे. आणि मला काय फायदा झाला ना ते पण तुम्हाला मी सांगते. आता शॉर्ट व्हिडिओमध्ये काय मी जास्त तुम्हाला सांगू शकत नाही, त्याच्यामुळे ह्या लॉंग व्हिडिओमध्ये सांगते. मी चटणी बनवली ना आमच्या घरात जास्त करून मीच खाते, कारण ह्या दोघांना जास्त अशा आवडत नाही, खातात ते पण कमी प्रमाणात. पण मी मात्र ती चटणी आवडीने खाते. 2दा का 3दा बनवून झाले. आणि फायदा काय झाला, माझे केसांची बघा हा जो ताळू आहे ना ह्या साईडला ना केस माझी खूप अशी गळून गेली होती आणि असं खूप असा हा भाग आहे ना पातळ झाला होता. पण आत्ता तिथे नवीन की ना केस आलेले आहेत, म्हणजे मी जे नोटीस करते ना त्या गोष्टी तुमच्या शेअर करते. आणि त्याच्यामुळे आणि कढीपत्ता असा चांगला असतो आपल्या केसांसाठी, खूप उपयोगी असतो. म्हणजे जेवणामध्ये पण मी कढीपत्त्याचा वापर जास्त प्रमाणात करते. आणि जेव्हा आपण फोडणीला वगैरे घालतो ना भाजीमध्ये किंवा डाळीत वगैरे, तर तो कढीपत्ता ना मी फेकत नाही, तो मी खाते. तर आपण कसं कधी कधी मिरची वगैरे बघा असतो आपण साईडला करून टाकतो, टॉमॅटो काही जणांना आवडत होते मी साईडला करतो आपण कढीपत्ता पण. तर कढीपत्ता मी अजिबात साईडला करत नाही, जो फोडणीला दिला असतो ना कढीपत्ता तो पण मी खाते. त्याच्यामुळे हा फायदा कढीपत्त्याचा मला की नाही खूप झालेला आहे. तर चटणी काही नाही संपलेली आहे, 1-2-4 दिवस झाले मागे बनवली होती चटणी, संपलेली आहे. म्हटलं पुन्हा आता म्हटलं बनवून ठेवते, म्हणजे केसांसाठी खास करून. माझे केस ना इथे गावी कसं मातीत वगैरे काम करतो ना, त्याच्यामुळे खूप असे पातळ वगैरे झाले होते आणि मध्ये गळायची पण खूप मला फरक पडलेला आहे या चटणीमुळे. सगळ्यात आधी मी आता नाश्ता करून घेते आणि मग जाते कढीपत्ता काढायला. आपल्याकडे बघा ह्या मागच्या केळी आहे ना, तिकडे कढीपत्त्याचं मोठं झाड आहे, तुम्हाला मी दाखवते नंतरला काढीन तेव्हा. तर भाजी आता मटकीची केलेली आहे, म्हणजे ह्यांचा नाश्ता करायचा बाकी आहे कुणालच्या बाबांचा, ते थांबले माझ्यासाठी. कुणालचं करून दिलं आहे, भागाच्यावर पळाले आता इथं होते काय माहिती कुठं गायब झाले. हे बघा असं मळबत ना, ते पण दोघंजण बिचारे हैराण झाले तो गरमीने. खूप असं मला कधी कधी वाईट वाटतं, पण काय करणार सांगा आपण. तर हे बघा आता नाश्ता करायला घेतलं आहे. मटकीची भाजी आपली मगाशी दाखवली ती, आणि कैरी, आणि ही बघा ही माझी जाडीवाली चपाती. चांगली झाली भाजी, कुकरमध्ये होते पटकन, वेळ लागत नाही ना. आणि ही कैरी खूप आंबट आहे, तरी पण ते कुणालचे बाबा असे करा चावून खातात. आता मी घेतले पण माझ्याने जास्त जाणार नाही, माझे दात आणि लगेच आंबतात माझे. खूप आंबट आहे ना. बरोबर, साखर टाकले. काय साखर टाकले? हे बघा साखर मीठ मसाला वगैरे टाकून ठेवलेली आहे, काल बनवलेली आहे ती. पाणी सुटतं ना त्याला, गोड तरी पण आंबट लागतेच थोडीशी. हे बघा आता मी नाश्ता करून झाली, आता घरात किचनमध्ये गेली मी, इतक्यात हे दोघंजण आलेले आहेत आणि पाण्याने चिखलाने माखलेले आहेत. हा बघा हा एक, म्हणजे आता हे ह्यांचं ना रोजचंच काम झालेलं आहे. गरमीमुळे दोघंजण हैराण होतात ना, जाऊन असे चिखलामध्ये लोळून येतात. काय करायचं सांगा बघा, रोज रोज आंघोळ घालून पण मग सर्दी होते. काय रे शेरू बागी, त्यांना तर धुवावं लागेल. आणि आता बघा मी आले बागेमध्ये कढीपत्ता काढायला, आणि हे कढीपत्त्याचं झाड बघा किती मोठं झालं आपलं, आणि त्याला फुलं पण आले. ते बघ फुलारलं हे बघ. अय्या मला माहीतच नाही, मी पहिल्यांदा बघते. ह्याला पण फुलं येतात कढीपत्त्याला? हां अय्या इतकं झाड बघा मोठं झालं आपलं. हे झाड आहे ना, ह्या झाडामागे पण स्टोरी आहे, तुम्हाला मी सांगते आता, ऐका सगळ्यांनी. बऱ्याच वेळा मी शेअर केलेलं आहे, पण तुम्ही आता नवीन असाल तर तुम्हाला माहीत नसेल म्हणून पुन्हा सांगते. म्हणजे हे झाड जेव्हा लावलं ना, छोटंसं होतं एकदम छोटंसं बघा. हे आता आहे ना हे जंगली तेवढं, आणि त्याला कीड लागली होती. कढीपत्त्याचं झाड माझ्या आवडीचं आहे, हे झाड मला खूप आवडतं. सगळ्यात आवडीचं झाड कोणतं माझं तर कढीपत्ता. असं तर खूप त्याला असं अगदी जपून हे मी असं वाढवलेलं आहे. आणि आता बघा किती मोठं झालं आहे, मला असं म्हणजे कौतुक वाटतं ह्या गोष्टीचं. आणि फुलारलं सुद्धा, एवढं उंच झालं कधी मला कळलंच नाही. म्हणजे अगोदर त्याशी मध्ये मी आले होते ना, म्हणजे असं येणंजाणं असतं, पण
एवढं बघा हाईट नव्हतं आणि आता बघा एवढं पटकन वाढलं आहे आणि त्याला फुलं पण आली. वा वा. आता फळं वगैरे पण धरतील ना, तुम्हाला मी दाखवी ना. हे फुलं मी पहिल्यांदा बघितलं ना, कढीपत्त्याची अशी असतात ती. बघा तुम्ही पण जर का पहिल्यांदा बघितली असतील तर तुम्हाला पण माहिती पडू दे. मग हे बघा हे असं असतं, एखादं आपलं जिव्हाळ्याचं झाड असतं ना आणि असं जरा मोठं झालं का किती बरं वाटतं आपल्याला. हे जास्त मोठं होणार केळीपर्यंत जाणार आहे. तिसरी केळी पण पोचवली. ही काय केळी बाहेर आली ती. हां ती तयारी करते गे. तर ही बघा कढीपत्त्याची चटणी बनवते. थोडीशी लसूण सोलून ठेवले, चटणीची तयारी. आणि पोरी बघा आल्यात. आज सुट्टी पडली. विराट पण आलाय. अरे तुम्हाला सुट्टी कधी पडणार मग? कधी? आणि विराट तुला रे? आता नाही जायचं. आणि या कैऱ्या कोणी विराटने आणल्या का तुम्ही दोघींनी आणल्या? पोरं कैऱ्या घेऊन आलेत. पिकलेले आंबे. पिकलेले आहेत ना विराट, पूर्ण पिकलेत. हा हे बघा नरम पडलेले आहेत. चटणी हवे तुम्हाला? चटणी खाल तुम्ही नको काय? हे कढीपत्त्याची. हो ग पोरीनो, काय ग ते मम्मीला घेऊन जा. आरोही कढीपत्त्याची चटणी मी बनवते, मग देते. मग घेऊन जाशील? हा हां चला मग बनवूया. हे पोरं आहेत तर बनवते पटापट. तर कढीपत्त्याच्या चटणीचा शॉर्ट व्हिडिओ इथे मी माझा शूट करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी घेतलं आहे पनं करायला. मुलांना की नाही पनं प्यायचं होतं, म्हणजे त्यांना आवडतं पनं. म्हणजे जेव्हा पण त्यांना असं वाटतं की काकीकडे जावं, सरबत वगैरे प्यायलं, तर येतात ते आणि मग मला सांगतात की काकी पनं बनव. आणि मग मी असं बनवून देते. आणि असं पण मी रोज आहे ना दुपारच्या वेळेस बनवतेच कुणालसाठी ना. त्याच्यामुळे आज थोडंसं जास्त बनवलं, मुलांना पण प्यायला दिलं आणि म्हणजे आम्ही पण प्यायलो. आणि इथे माझं शूट पण कंप्लीट झालेलं होतं. आणि ही बघा कढीपत्त्याची चटणी मी आता बनवून घेतलेली आहे. आता ही ठेवते अशी. बाहेर ठेवली तरी पण चांगली राहते, फ्रीजमध्ये ठेवली तरी पण चांगली राहते. तर चटणी बघा करून झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर का रेसिपी पुन्हा हवी असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघा. पण नक्की ही चटणी ना करून खा सगळ्यांनी. खूप फायदेशीर अशी चटणी आहे. आणि आता आमच्याकडे आवाज आहे हॉलमध्ये. मी आता ते बघा मुलांचा आवाज येतोय. त्यांना पनं बनवून दिलं, आवडतं त्यांना म्हणून. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.